टायटनने घड्याळ निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं ते 1984 साली. परंतु घड्याळ निर्मितीचा प्रत्यक्ष कारखाना सुरू करावा अशी कल्पना सत्यात येण्यासाठी 1986 साल उजाडलं. टाटा इंडस्ट्रीज आणि तमिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी संयुक्तपणे या प्रवासाची सुरुवात केली. पुढे साल 1988 मध्ये तमिळनाडूच्या होसूर या गावी टायटनची पहिली फॅक्टरी उघडण्यात आली. JRD टाटा यांनी तिचं उद्घाटन केलं. टायटनने पुढे 90 साली मुंबईत स्वतःचं शोरूम उघडलं. पेपरात जाहिराती सुरू झाल्या. चावी देऊन चालणारी घड्याळं भारतीय माणसाच्या मनगटावर घट्टपणे बसून होती. त्यांच्या जागी सेलवर चालणारी क्वार्ट्ज पद्धतीची घड्याळं ग्राहकांना विकत घ्यायला लावणं हे एक मोठं आव्हान होतं. परंतु टायटनने ते साध्य करून दाखवलं. मार्केटिंगचे नवे आयाम टायटनमुळे प्रस्थापित झाले. टेलिव्हिजनवर टायटनची जाहिरात येऊ लागली तेव्हा मोझार्टची सिम्फनी वाजत असे. त्या संगीतात असणारा उत्साह आणि स्पिरिट ऐकणाऱ्या माणसाच्या डोक्यात रुतून बसलं आणि टायटन घरोघरी पोहोचली. 1989 मध्ये टायटनच्या एका जाहिरातीत रॉयल, एक्झॅक्टा, क्लासिक आणि फास्ट ट्रॅक अशा सर्व प्रकारात एकूण 250 डिझाईन्स उपलब्ध होत्या हे दिसून येतं. यातून या कंपनीचा विस्तार, कल्पकता आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचं ध्येय दिसून येतं.